रामकृष्ण हरी. तर आज सकाळ सकाळी आम्ही निघालो होतो प्रयागराजला जाण्यासाठी. राजगुरुनगरमधून एसटी पकडली आणि आम्ही निघालो होतो नाशिक रोड रेल्वे स्टेशनकडे, कारण आमची गाडी तिथून होती. पण संगमनेर पर्यंत जाईपर्यंतच आम्हाला समजलं होतं की आमची रेल्वेची तिकीट कन्फर्म झालेली नाहीये. पण कसं तरी प्रयागराजला जायचंच होतं म्हणून आम्ही जनरलची तिकीट काढली आणि गाडीमध्ये चढलो. पण मनमाड स्टेशन येईपर्यंत गर्दीने आम्हाला हैराण केलं आणि आम्ही मनमाड जंक्शनला उतरून आता इथून पुढे काय करायचं हा विचार करत बसलो होतो. उज्जैनचा प्लॅन केला, पण तोपर्यंत आम्हाला समजलं की पुणे माऊ ही कुंभमेळा स्पेशल गाडी येणार आहे. तर आम्ही गाडीची वाट बघत बसलो. 2-3 तास गाडीची वाट पाहिली, पण गाडीची वाट पाहणं एकदम सफल झालं, कारण गाडी एकदम जवळजवळ मोकळी आली होती. सगळे डबे जनरल होते. पुढे प्रयागराजला पोहोचेपर्यंत गाडी जवळजवळ 12 तास लेट झाली होती. प्रयागराजच्या छुपकी जंक्शनला उतरून आम्ही बाहेरच्या दिशेने निघालो. बाहेर गेलो, आम्ही रिक्षा शोधत होतो. आम्हाला रूम पण बघायची होती आणि संगमाच्या जवळ पण पाहिजे होती. तर आम्हाला एक रिक्षावाला भेटला. त्याची संगमाच्या जवळच घर होतं आणि त्याच्या घराची रूम होती. मग ती रूम आम्ही रेंटवर घेतली. रूमवर फ्रेश वगैरे होऊन आम्ही जेवण करण्यासाठी गेलो. जेवण केलं, त्यानंतर रूमवर येऊन आराम केला, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला संगमावर स्नानासाठी जायचं होतं.